देवनी जय. पवित्र पुरुषोत्तम मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा आजचा हा दुसरा दिवस. मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री गणेशराव महाराज, श्री राधाकृष्ण देव आदी भगवंताचे सर्व स्वरूप सभेमध्ये उपस्थित गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, ब्रह्मचारी महाराज, मुकुंदानंदजी स्वामी, दिव्य प्रकाश दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. नऊ अध्यायांमध्ये श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाचे महात्म्य लिहिलेले आहे. ह्या ग्रंथाच्या अंती मुक्तानंद स्वामींनी असं लिहिलं आहे की या 9 अध्यायांची कथा जो ऐकतो त्याला संपूर्ण श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ ऐकण्याचं जे फळ आहे ते त्याला मिळतं. म्हणून महात्म्य कथा पण अतिशय पुण्यशाळी आहे, पुण्याला वाढवणारी आहे. आताच एक गावाला कथा होती, माझे मित्र कथा करत होते, तर आम्हाला शिकवताना फक्त हे 9च अध्याय शिकवलं होतं, सत्संगी जीवन काही शिकवलं नव्हतं. हे तर पुढची कथा मी आपल्या सेड मध्ये तयार केली होती. सत्संगी जीवनची पुढच्या 2 प्रकरणांची कथा म्हणजे ते तयार केली होती. मग यांना जबरदस्ती कथेत बसवलं. 10 दिवसाची कथा होती तेवढाच, दररोज 1 तास. तर 10 दिवस त्यांनी महात्म्यामध्येच काढून टाकले. म्हणजे एवढी विशाळ कथा महात्म्याची आहे. म्हटलं पुढची गाडी केली तर म्हणे ते तर वचन कोण करणार आहे म्हणजे. म्हणून ही पण कथा खूप विशाळ आहे, पण आपल्याला ती आजच संपवायची आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये जे हेमंतसिंह राजांनी 7 प्रश्न केले होते त्यापैकीतला प्रश्न होता की ह्या ग्रंथाचा वक्ता कसा असला पाहिजे. तर शतानंद स्वामी स्वयं या ग्रंथाचे वक्ता कसे असले पाहिजे ते सांगतात. तर सर्वप्रथम जो वक्ता असला त्याची वाणी ऐकून श्रोताजनांना आनंद झाला पाहिजे. मधुर स्वरपूर्वक वाचणारा तो पाहिजे. धीर स्पष्ट अक्षरांना विभाजित करून बोलणारा पाहिजे. कारण कथा होते पण आता संख्या जास्त असते. कित्येक वेळी काय होतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळतं की मागे स्पीकरचा आवाजच जात नाहीये किंवा काय बोललं जात आहे ते कळत नाही आहे. म्हणून स्पष्टपणे त्याचा आवाज ऐकू आला पाहिजे, उत्साहयुक्त पाहिजे. त्यानंतर अति विस्तारपूर्वक वाचणारा नको. आता यामध्ये पुरस्चरणाचं पण खूप काही दिलेलं आहे 3-4 अध्यायांमध्ये, पण ते आपण घेणार कारण की आपल्याला त्याची आवश्यकता नाही. म्हणून पुरस्चरण कोणाला म्हणतात, कोणत्या ग्रंथाचा किती प्रमाणामध्ये पुरस्चरण करायला पाहिजे ते सर्व या महात्म्य कथामध्ये आहे. पण मला हरकत नाही आहे, मग ते इथे लटकू, मला काहीच हरकत नाही आहे. आणि मी जर बोलायला लागला ना पुरस्काराची कथा तर तुम्हाला एक ओळ पण याद राहणार नाही. हा नंतर तुम्ही सांग. हे पुरस्चरण मध्ये असं लिहिलं आहे, आकडे जे दिले आहे जर मी बोलायला लागलो तर एक
पण शास्त्राचं पुरस्चरण तुम्हाला लक्षात राहणार नाही. मला आता वाचायचं नाही इथे. पण जेव्हा ज्या शास्त्राचं तुम्ही वाचन कराल तेव्हा त्या शास्त्राचा पुरस्चरण तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. आता तुम्ही 17-18 शास्त्रांचे पुरस्चरण ऐकून घ्याल, पण नंतर मग त्याचा फायदा काय? पहिली गोष्ट, पुरस्चरण तुम्ही करणार आहे. श्रीमद सत्संगी जीवनचा 1000 वेळा पाठ तुम्ही करणार आहे. मग पुरस्चरण ऐकून काय करणार? तुम्ही जर संकल्प केला की मला 1000 वेळा श्रीमद सत्संगी जीवनचं वाचन करायचं आहे, तर मग तुम्ही त्याच्या पुरस्चरणच्या विधीमध्ये जायला पाहिजे. लग्नच करायचं नाही आहे तर बायोडेटा छापून करायचं काय? संहिता बसवायच्या की 1000 होऊ शकतो. हा, पण एक माणसाने 1000 संहिता मग बसवल्या पाहिजे. 1000 संहिता वाचणारे बसले म्हणजे एक पुरस्चरण होतं. एक पुरस्चरण होतं. म्हणजे खर्चाळ पद्धती आहे. पण राजे महाराजे करू शकत असतील, पण एवढ्या वर्षामध्ये मी नाही ऐकलं की कोणी श्रीमद सत्संगी जीवनचं पुरस्चरण किंवा वचनामृतचं ऐकलंय किंवा वचनामृत 200 वेळा 300 वेळा कोणी पठण केलं, पण त्यावरती तर मी पण ऐकलं नाही की त्याने 1000 वेळा केलं. तर या ग्रंथाचा श्रोता कसा, वक्ता कसा असला पाहिजे, तर दृढ निष्ठावान, गुरु परंपरागत विद्याभ्यास संपन्न, ग्रंथाला संपूर्णपणे अर्थासहित जाणणारा, त्यानंतर सुशील, दुराग्रही नसावा, यथार्थ वक्ता, श्रोताजनांना स्वतःच्या वाक्य चतुराने गोष्टाला समजवणारा, संतोषी, दयाळू, निरंकारी, सरळ स्वभावाचा माझ्यासारखा, शांत, भक्तियुक्त, लोक अपवाद रहित, क्रोधाधिक शत्रूवरती विजय प्राप्त करून केलेला, सर्वांशी मैत्री भाव ठेवणारा, उपकारी, धनाचा संग्रह न करणारा, मग तो कोणत्या जातीचा वक्ता असावा, तर यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वश्रेष्ठ वक्ता आहे ब्राह्मण, आणि त्यानंतर क्षत्रिय, वैश्य यांनी भागवती दीक्षा ग्रहण केली असली तर अशा वक्ताच्या मुखातून ही कथा श्रवण करावी. तर वक्त्याची गोष्ट सांगितलेली आहे. ग्रंथ वाचण्यामध्ये कोणताच वर्णाश्रम नाही. हा ग्रंथ कोणी पण वाचन करू शकतो, पण व्यासपीठिकाची एक मर्यादा असते की यावरती भागवती दीक्षा ज्याने घेतलेली असली किंवा ब्राह्मण असला त्याने यावरती बसून आणि कथा करावी. कोणत्या संप्रदायाची दीक्षा ज्याने घेतलेली असली आणि गुरु परंपरागत विद्याभ्यास केलेला असला तर त्याने ही कथा करावी. शास्त्रामध्ये स्त्रियांना कथा का करू नये सांगितलं, तर त्यामागे त्यांचा अपमान करणं किंवा त्यांना लहान समजणं हे नव्हतं. पण स्त्रियांचा धर्म हा केव्हा पण येऊ शकतो. त्याचे डेट फिक्स असली तरी पण ते मागे पुढे होऊ शकते, आणि म्हणून या व्यासपीठिकावरती त्या प्रकारचं कोणतंही कृत्य न व्हावं आणि या मर्यादा या व्यासपीठिकाची राहावी किंवा वारकरी संप्रदायाच्या नारद गादीची मर्यादा राहावी म्हणून पूर्वीच्या संतांनी त्यांना नाही सांगितलं. तर आपल्या संप्रदायामध्ये तर लिहिलं आहे की स्त्रियांच्या मुखातून कथा वार्ता पण श्रवण करू नये. का सांगितलं? भगवान स्वामींनी लग्न केलं आणि म्हणून सर्वांना सांगून दिलं असं नाही. तर आज तुम्ही पहा, सत्य हकीकत अशी आहे की लगभग मेकअप आणि केसच पाहिला सर्व जातात. ते केस इकडच्या तिकडे होत असतात म्हणून मग जास्त ध्यान कुठे जातं, काय कथा झाली काही, म्हणून तिकडेच लक्ष जातं. म्हणून कथा वार्ता पण ऐकायला एक एक कारण रिझन त्या मागे आहे. म्हणून कोणती आज्ञा पाडताना किंवा ऐकल्यानंतर त्या मागचे कारण जाणून घ्यावे, नंतर त्यावरती चर्चा करावी किंवा नंतर त्या आज्ञेचं पालन करावं की हे का सांगितलं असेल, हे आपण विचार करावा.
तर भगवान स्वामीनारायणने खूप जे काही लिहिलं आहे किंवा जे सांगितलं आहे त्यामध्ये खूप काही रिझल्ट आपल्या सुखासाठीचे झाले. त्यानंतर यामध्ये लिहिलं आहे की या ग्रंथाचे श्रोता कसे असले पाहिजे, तर श्रद्धा भक्तियुक्त असले पाहिजे. हा, ते भूषणदादा भुसावळवरून आले, ते श्रद्धावाले आहे. 25 किलोमीटर वरून इथे येणं, कथासाठी येणं, 1 तासाच्या कथासाठी येणं आणि 3 तासाच्या कथेसाठी येणं फरक आहे. ते इथपर्यंत आले, कथा ऐकली, श्रद्धायुक्त श्रोता आहे. त्यानंतर श्रद्धा भक्ती समायुक्ता नान्य कार्येषु लालसा, त्याला कोणत्याही कार्यामध्ये लालसा नको, लालच नको. लालच म्हणजे सध्याच्या काळात जर हे फक्त कथासाठी आहे बरं, कथामध्ये तुम्ही येतात तेव्हाची गोष्ट आहे की जर कथा सुरू आहे आणि तिकडे जर काही जेवणाचं किंवा ज्यूस वाटप होत आहे तर त्याला ती पण लालसा नको. त्यानंतर जो स्वयं जर यजमान असला, त्याच्या हाती व्यवहार असला, तर कोणतं कार्य करायला पाहिजे आणि त्यामध्ये जर पैशांच्या कारणाने अवरोध होत असला तर तशी पण लालसा नको. त्यानंतर श्रोत्यांनी वाणीवरती कथा दरम्यान संयम ठेवावा, पवित्र एकाग्र चित्ताने कथेचं श्रवण करावं, कारण ह्या कथ्याचा श्रोता हा अतिशय पुण्यशाळी आहे. तो पुण्यशाळी आहे म्हणूनच तो कथेमध्ये येऊन बसू शकतो. तो पुण्यशाळी आहे म्हणूनच अशी कथा आयोजित करू शकतो. सावधान होऊन कथेचं श्रवण करावं, विनय संपन्न असावा, इंद्रियांवरती दमन करणारा, मत्सर रहित, स्वधर्माचं पालन करणारा आणि भगवंताविषयी प्रेम वाढेल अशी त्याच्या हृदयामध्ये अपेक्षा असली पाहिजे, असा श्रोता या ग्रंथाचा असायला पाहिजे. त्यानंतर 7वा प्रश्न होता की वक्ताला दान दक्षिणा काय द्यावी. तर वक्ता जो आहे त्याला कथेच्या समाप्तीला अनेक विध वस्त्र अर्पण करावे. जर वस्त्र शक्य नसले तर कोरा चेक द्यावा, तर त्याच्या रीतीने आकडा लिहून घेईल. आता 7वा प्रश्न होता म्हणून सांगतोय, बाकी आपल्याला दक्षिणाचा तर भागा येत नाही मला. हे 60-70 कथा केल्या असतील पण त्याच्यात दक्षिणा आणि त्याच्यासाठी आपण परत पण नाही. माझ्याकडे एक पण चावी नाही आहे, पण लक्ष्मीजीची कृपा तर ऐकून काही काही आपल्याला खिसा बी ठेवायची गरज पडत नाही आणि बॅगला कुलूप पण मारायची, कुलूप काही चेन पण मारायची गरज पडत नाही. पण केव्हा कोणतं काम अडकवत नाही. एक घनश्याम महाराजचे आपण मोगऱ्याचे वस्त्र करतो, आज पण मागवले 1100 रुपये तुम्ही देता, खर्च होतो मला 1400 ते 1500, यातून कडे मागत नाही. म्हणजे जे असले ते बालसभाचा कित्येक काय असा खर्च आहे की जो कोणी हरिभगत असला नसला तरी पण तो खर्च होऊन जातो. म्हणून वर्षातून एक वेळा तीर्थयात्रा आपण करतो, त्याच्यातून राहिलेल्याने मंदिर चालतं. बाकी एवढं मोठं गाडा आहे की हे काही चालण्यासारखं नाही. या घागरीचा कार्यक्रम असे लहान मोठे कार्यक्रम होता म्हणून हे दत्त पुढे, पण त्याच्यातून नाही घेत बरं मी अजून. म्हणून या कथाचा जो वक्ता असला त्याला यथाशक्ती धन वस्त्र वाहन आभूषण पात्र अधिक द्यावं. वाहन द्यायचं असलं तर मर्सिडीजच द्यावी. काल मला विचारत होता कोणीतरी, म्हणे गाडी कोणती आवडते तुम्हाला. म्हटलं मला तर इंग्लिशच आवडते बा आमची. ज्याच्यामध्ये सीट असली तर बसता येत असलं ते गाडी. मला हेच कळत नाही महाग गाडीमध्ये जास्तीत जास्त काय असेल. एक तर एअरबॅग चांगली असेल आणि दुसरं सीट चांगली असेल. पण ग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की दक्षिणा दिल्याशिवाय हे कथा श्रवण केल्याचं फळ मिळत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी या दान पेटीत टाकून द्यावी. त्यानंतर कथा श्रवण विधी, तर
हेमंतसिंह राजांनी विचारलं की या शास्त्राचा श्रवण विधी कसा असला पाहिजे. शतानंद स्वामी म्हणतात, स्वरूप बोधो न हरे कथाया श्रवणं विना भवेंद्रुणां विना तमच कथां स्यात् संस्कृतिक्षया. तर मनुष्य जोपर्यंत ही भगवंताचे श्रीमद सत्संगी जीवनचे यथार्थ कथा ऐकत नाही, तोपर्यंत त्याला स्वामीनारायण भगवान कोण आहे हे कळत. मग तुम्ही ऐकली का? तुम्ही जर पूर्णतः ही कथा ऐकली असेल, पूर्णतः वाचली असेल, तरच तुम्हाला कळेल की भगवान स्वामीनारायण कोण आहे. आणि ऐकली आहे किंवा वाचली आहे तर तुम्हाला लक्षात आहे का? त्या गोष्टीवरती तुम्ही मनन केलं आहे का? ते वाचल्यानंतर 5 ओळी तुम्ही नोटबुक मध्ये लिहिल्या आहे का? कारण ऐकल्यानंतर, त्या गोष्टीचं मनन केल्यानंतर जर तुम्ही ते लिहिण्यात आलं तरच ती गोष्ट तुम्हाला जिंदगीभर याद राहते. बाकी तुम्ही 18चे 18 पुराण वाचन करून घ्या, तुम्हाला वर्षानंतर काहीच लक्षात राहत नाही. म्हणून कथा ऐकल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर आपण तिला 5 मिनिटासाठी तरी लिहून काढायला पाहिजे. आम्ही 4 धामची यात्रा करून आलो. मला आधी पण अनेक यात्रा केल्या पण काहीच लक्षात नाही. पण 4 धामची यात्रा केल्यानंतर दररोज 2 मिनिटं फक्त काल काय झालं होतं ते लिहून काढलं. तर आता पण जर ते वाचलं तर तरतच एकच मिनिटामध्ये पूर्ण 4 धाम माझे होऊन जातात. म्हणजे यमुनोत्रीला गेले तर यमुना मातांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते ते आधी पण दर्शन केले पण ते लक्षात नाही आहे. पण आज माहितीये की ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे धारण केले होते. तिथून बद्रीनारायण गेलो तर तिथे आपण कुठे किती वेळा दर्शन केले, ते सर्व जे गोष्टी आहेत त्या एक वेळा लिहून काढल्या तर लक्षात राहत. म्हणून ही कथा एक वेळा तरी आपण मनन करावे, ऐकल्यानंतर वाचन केल्यानंतर त्याचे पॉइंट लिहावे. बाकी जर आम्ही नाही लिहिलंय तर दरवेळेस कथा वेळेस लिहायला बसावं लागेल. मग एक वेळा वाचन केल्यानंतर लिहिल्यानंतर कायम वर्षानुवर्ष ही कथा चालते. नवीन प्रसाद पेन्सिलने होतात पण कथा एक वेळा ग्रंथ वाचन झाला म्हणजे लिहून काढला म्हणजे तो कायम लक्षात राहतो. तुम्ही जास्त नको ठेवता नाही तर मग पुढच्या वर्षी कथा करायची कोणत्या ग्रंथाची. म्हणून थोडं थोडं लिहून काढायचं. तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर ही कथा श्रवण नाही केली तर त्याला पुन्हा जन्म मरणाच्या दुःखांमध्ये यावं लागतं. अनेको वेळी पशु पक्षींच्या उदरी जन्म घ्यावा लागतो. म्हणून अज्ञानाला दूर करणारी ज्ञान दीपक समान ही कथा आहे. ज्याला स्वतःच आत्मकल्याण करायचं असलं त्याने भक्तीपूर्वक प्रतिदिन ही कथा श्रवण करावी. जर प्रतिदिन दररोज शक्य नाही झालं तर पवित्र महिन्यामध्ये कथा श्रवण करावी. जर कोणत्या पवित्र महिन्यामध्ये पण शक्य नाही झालं तर पवित्र तिथी असली त्या दिवशी तरी नक्की या कथेचं श्रवण करावं. शतानंद स्वामी म्हणतात, मुहूर्तम वा तदर्थम वा क्षणम वा शुभा कथा ये शृण्वन्ति नरा भक्त्या न तेषां अस्ति दुर्गती. तर एक मुहूर्त किंवा अर्ध मुहूर्त किंवा एक क्षण जर मनुष्याने श्रद्धा भक्तीपूर्वक ही कथा श्रवण केली तर त्याची कधी पण दुर्गती होत नाही. म्हणून यत् फलम सर्व यज्ञेषु सर्व दानेषु यत् फलम, सर्व यज्ञ केल्याने सर्व प्रकारचे दान दिल्याने जे फळ प्राप्त होतं ते फळ भक्तास्या श्रवणेनैव तत्फलम विद्यते नरः. तर ते फळ त्याला ही कथा श्रवण केल्याने मिळतं. आयोजन कशा प्रकारे करावं तर आता तो विधी सांगण्यात आला. सर्वप्रथम कुशल अशा वक्ताला आमंत्रित करावे.
उंच आसन त्यांच्यासाठी तयार करून त्या व्यासपीठिकावरती त्यांना बसवावं. सर्वप्रथम ग्रंथाचे पूजन करावे, त्यानंतर वक्ताश्रींचे पूजन करावे आणि त्यानंतर श्रोताजनांनी वक्तापेक्षा खालच्या आसनावरती बसावे. वक्ताला वंदन करून वक्ता जो कथा सांगत आहे त्या स्वस्थ मनाने त्या कथेचं श्रवण करावं. विशेष वक्तासाठी सूचन करण्यात आलं की कोणी कपटी असला, दुराचारी असला, कुटील स्वभावाचा असला अशा मनुष्यांच्या समोर ही कथा करू नये. सभामध्ये कशा प्रकारे बसावं तर सर्वप्रथम सभेमध्ये सर्वात आधी ब्राह्मणांनी बसावं, त्यामागे क्षत्रिय वैश्य, त्यामागे सर्वांनी बसावं. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा एक दृश्य दूर बसावं. सभेमध्ये ज्ञानवृद्ध तपोवृद्ध जे ब्राह्मण असले त्यांनी सर्वात पुढे बसावं. जर तुमच्याकडे वक्ताला देण्यासाठी काही धन, फळ, धान्य, पुष्प नसले तर तुलसी पत्र देऊन वक्ताकडून ही कथा श्रवण करावी. कारण या संसारामध्ये अनेक गुरु आहेत, पण त्या सर्व गुरूंपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठे जर गुरु कोणते असले तर ते वक्ता आहे. कारण संसार चक्रातून सुटण्यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शन करीत आहे. म्हणून सर्व गुरूंपेक्षा जर श्रेष्ठ गुरु जर कोणते असले तर ते वक्ता आहे. आचार्य श्री महाराजचं केवढं मोठं स्थान असतं, बरोबर आहे. पण कोणत्या पण कथा प्रसंगी तुम्ही बघा, ते जेव्हा पण येतात त्यांचं आसन जे पण तयार केलं जातं ते हमेशा वक्ताच्या एक स्टेप खालतीच राहतं. म्हणजे त्या सभेमध्ये जर संप्रदायाचे आचार्य पण आले, पण कोणी जर व्यासपीठिकावरती बसलेला सामान्य लहानसा संत पण असला तर त्या सभेमध्ये वक्ताचं स्थान हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. म्हणून वक्ता हा सर्वात मोठा गुरु सांगितलेला आहे. श्रोत्याजनांनी ह्या गोष्टींचं ध्यान ठेवावं. कथा ऐकताना डोक्यावरती पाग, टोपी धारण करू नाही, कारण की त्यामध्ये मान राहिलेला असतो. मी या समाजाचा मोठा व्यक्ती असला तर तो पाग धारण करतो, टोपी धारण करतो. भगवंताच्या दर्शनाला आपण येतो तेव्हा पण मस्तक खाली असलं पाहिजे, तेव्हा पण घातलेली टोपी पाग ही काढून घेतली पाहिजे. निर्माणी होऊन भगवंताच्या समक्ष उभं राहिले पाहिजे. त्यानंतर पान, सुपारी, तंबाखू खाता खाता कथेचे श्रवण करू नये. वक्तापेक्षा उंच आसनावरती बसू नये. वक्ताच्या समान आसनावरती पण बसू नये. पायावरती पाय चढवून बसू नये. कपड्याने स्वतःच्या पायांना बांधून आधी ते असं बांधायचे, तर तसे बांधून पण श्रोत्यांनी कथा श्रवण करू नये. दैहिक आपत्ती शिवाय झोपले झोपले पण कथा ऐकू, म्हणजे याचा अर्थ असा की जर बिमार असले तरी पण तुम्ही कथा ऐकली पाहिजे. तेव्हा तुम्ही झोपू नाही का, पण त्याशिवाय तुम्ही कथा झोपून ऐकू नये. कथा दरम्यान चौघही बाजूला पाहता पाहता कथा ऐकू नये. परस्पर वार्तालाप करू नये. हात पायांची चेष्टा करू नये. आदर, विनय, त्याचप्रमाणे नियमपूर्वक कथेचं श्रवण करावं. अशा प्रकारे कथा श्रवणाचा विधी सांगितला. जेव्हा श्रोता ही कथा अशा प्रकारे नियमपूर्वक श्रवण करतात तेव्हा सुरतपुरी असं म्हणतात की रुदंती सर्व पापाने तेतस्य श्रवण क्षणे अस्माकं प्रलयं सद्य कथे हा करिष्यति. की जेव्हा ह्या नियमांचं पालन करून श्रोता कथेचं श्रवण करतो तेव्हा आतमध्ये राहिलेले सर्वचे सर्व पाप रडायला लागतात आणि रडून रडून म्हणतात की आता आमचा विनाश निश्चित आहे. म्हणून ज्या प्रकारे आग लागते, ओलं, कोरडं, लहान, मोठं सर्व प्रकारचे जे लाकूड असतात ते जळून जात असतात,
त्या प्रकारे ही कथा श्रवण केल्याने मन, वाणी आणि शरीराचे जेवढे पण पाप असले ते सर्व जळून जात असतात. म्हणून भारतामध्ये जन्म मिळाला आहे तर त्याचा एकमेव उपयोग फायदा हाच आहे की ह्या शरीराने आपण भगवंताची कथा ऐकली पाहिजे. तर शरीर तर नाशवंत शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ज्या प्रकारे रात्रीला बनवलेलं अन्न हे सकाळी खराब होऊन जात असतं, त्या प्रकारे शरीर पण दिवसेंदिवस जीर्ण होत असतं. 10 वर्षा आधी जसं शरीर होतं तसं आता नाही, आणि आज जसं आहे तसं येणाऱ्या 5 वर्षानंतर नसणार. म्हणून या शरीर माध्यमातून आपण कथा, वार्ता, भजन, भक्ती केली पाहिजे. शास्त्रांमध्ये शरीराला उपमा दिली आहे पाण्यावरती होणाऱ्या बुडबुड्यांसारखा. ज्या प्रकारे पाण्यावरती तो फुगा येतो पण काही क्षणांमध्ये तो नाहीसा होऊन जात असतो, त्याच प्रकारे भगवंतांनी मनुष्याचा जन्म दिला आहे पण केव्हा तो फुगा फुटून जाईल याचं काही निश्चित नाही. पाण्यावरच्याचं पण निश्चित नसलं त्याप्रमाणे मनुष्याचं पण निश्चित नाही. म्हणून अशा प्रकारे ही कथा श्रवण करावी श्रोत्यांनी. हेमंतसिंह राजा म्हणतात या शास्त्राच्या श्रवणाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषांची प्राप्ती होते. पण अशी सिद्धी कोणाला प्राप्ती झाली असेल, कोणाचं दुःख दूर झालं असेल, अशी कोणती कथा असली तर ती कथा आम्हाला सांगा. आणि त्या समयी शतानंद स्वामी हेमंतसिंह राजाचं उत्तर द्यायला लागले. त्या समयच्या सभेमध्ये, म्हणजे कोणत्या सभेत, गडपूरच्या दादा खाचरच्या दरबार गडामध्ये सर्वप्रथम श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाची कथा झाली आणि तिथे हा संवाद सुरू आहे. आणि महात्म्य कथा हेमंतसिंह राजाला शतानंद स्वामी ऐकवत आहे. आणि महात्म्य ऐकून हेमंतसिंह राजाने विचारलं की एवढा तुम्ही महिमा सांगितला, पाप रडतात, दुःख दूर होतात, तर कोणाचे झाले आहे असा काही एखादा प्रसंग असला तर ते दृष्टांत तुम्ही आम्हाला सांगा. आणि शतानंद स्वामी त्यांना उत्तर द्यायला जातील त्याच समयी त्या महासभेमध्ये एक आश्चर्य घडलं. ते आश्चर्य पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. आश्चर्य कोणतंही झालं तर आनंद होतो, दुःख होतं, एक प्रश्नचिन्ह उभा होतो. पण आश्चर्य असं घडलं सभेमध्ये की सर्वांना ते पाहून अतिशय आनंद झाला. तर ते आश्चर्य कोणतं होतं, तर त्या सभेमध्ये एक खूप दुरून ब्राह्मण येऊन बसला होता. त्या ब्राह्मणाचं नाव पण माहिती नव्हतं कोणाला, त्या ब्राह्मणाचं गाव पण कोणाला माहिती नव्हतं. असा अपरिचित जो व्यक्ती होता, तो ब्राह्मण, जो खूप दिवसांपासून त्या सभेमध्ये येऊन बसत होता, तो एकदमच उभा झाला आणि उभा होऊन शतानंद स्वामींना दंडवत करू लागला. शतानंद स्वामी होते त्यांना पाया पडू लागला आणि दोघं हात जोडून डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू घेऊन आणि तो शतानंद स्वामींना म्हणू लागला की हे मुनी, माझ्यावरती तुम्ही ही कथा श्रवण करून अतिशय करुणा केली. कारण मला संसारामध्ये अनेक प्रकारांचे दुःख होते, ते दुःख माझे दूर झाले. मी माझे दुःख टाळण्यासाठी अनेक मार्ग केले, अनेक उपाय केले, पण माझं दुःख टळलं नाही. पण इथे येऊन तुमच्या मुखातून या ग्रंथाची कथा मी श्रवण केली आणि माझे सर्वचे सर्व दुःख दूर झाले. आणि म्हणूनच ही कथा श्रवण केली, दुःख दूर झाले आणि प्रत्यक्ष आता मला भगवान स्वामीनारायण यांचे दर्शन होत आहे.
मी त्यांचे दर्शन केले नाही, पण ही संपूर्ण कथा ऐकल्याने मला त्या परमात्माचे दर्शन होत आहे असं म्हणून जसे भगवंताचे त्यांना दर्शन होत होते त्या प्रकारे त्या ब्राह्मणांनी वर्णन करून दाखवले. त्यानंतर त्या ब्राह्मणाने शतानंद स्वामींना पुन्हा वंदन केले. दोघही आचार्य श्रींना वंदन केले, संतांना वंदन केले, हरिभक्तांना वंदन करून आणि शतानंद स्वामींच्या आज्ञेने तो ब्राह्मण तिथून निघून गेला. सर्वांना अति आश्चर्य झालं. हेमंतसिंह राजांनी विचारलं की हा ब्राह्मण कोण होता, कोणत्या देशामध्ये राहणारा होता आणि याला कोणतं दुःख होतं ते आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा शतानंद स्वामी हेमंतसिंह राजाला म्हणतात की राजा, सर्व देशांमध्ये एक अति सुंदर देशाच्या मध्यभागी एक देश आहे ज्याचं नाव आहे अंतर्वेद. आणि त्या अंतर्वेद देशामध्ये एक अति सुंदर नगर आहे. कसं नगर तर इंद्राच्या स्वर्गाला पण मागे टाकेल असं नगर म्हणजे कानपूर शहर आहे. आपण युपीत आहोत, एमपी युपी मध्ये. तर जे कानपूर शहर आहे त्या कानपूर शहराचा हा ब्राह्मण होता. या कथा आता पुढे उद्याच्या दिवशी कथा येईल. शतानंद स्वामी पण उत्तर प्रदेश मधूनच आले. तिघचे तिघ भगवान पण उत्तर प्रदेश मधूनच आले. हा ब्राह्मण पण उत्तर प्रदेश मधून आला. पण एवढे भक्त एवढे भगवान उत्तर प्रदेश मध्ये झाले, पण योगी आदित्यनाथ शिवाय सुधारले. तुम्ही बघा, सर्वात जास्त क्राईम कुठे होता 10 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिला जा तर सर्वात जास्त तिथे होता. तुम्ही आज पण तिथे जा ना तर यात्रा करायला जा तर कळतं तुम्हाला की कशी परिस्थिती आहे. अजूनही काही काही जागेवरती दर्शन पूर्ण अनुभव घ्यायचा असला तर वृंदावने जा. तुम्हाला तिथे घाट वरती कुठे कुठे दर्शन होतील, स्वभावांचे दर्शन होतील. तर एवढे महापुरुष ज्या स्थानी झाले, भगवानचे अवतार तिथे झाले, त्याच्या मागे एक स्टोरी आहे. ग्रंथामध्ये कुठे वाचली नाही आहे, पण एक खूप मोठे संत होते, त्यांनी कथा एक जागी स्थानावरती सांगितली होती. ते मला अजून आठवण की जेव्हा भगवान रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून वापस आले आणि राजा झाले, तेव्हा प्रजेला बोलवलं आणि विचारलं की 14 वर्षापर्यंत माझ्या भाऊंनी तुमचं खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण केले असेल, तुम्हाला काही दुःख येऊ दिलं नसेल. सर्वांनी होकार दिला, पण 4-5 तर होतेच तिथे उभे. त्यांनी सांगितलं की तुम्ही न होते तर काही आम्हाला आनंद येत, अनेक त्रास आम्ही सहन केले, आता सुखी झालो. भरतजीला क्रोध आला. भरतजी म्हणतात की तुम्ही अशाच स्वभावाचे राहसाल आणि कायम दुखी राहसाल. आणि भरतजींनी क्रोधित होऊन तेव्हा शाप दिला होता त्या लोकांना. म्हणून काही काही दुःख तर राहतात. तुम्ही बघा, भगवान श्रीकृष्ण होते, सर्व यादवांना मथुरेतून घेऊन द्वारकेत आले, पण जाण्यापूर्वी उद्धवांना सांगितलं की यांना संपवल्याशिवाय मी जाणार नाही, नाहीतर माझ्या मागे काय करतील काही निश्चित नाही. म्हणून हा ब्राह्मण पण त्या प्रांतातून आला होता आणि खूप विद्वान पवित्र गावातून आणि अतिशय शूरवीर धीर गंभीर हा ब्राह्मण होता. त्याला यजुर्वेदाचं ज्ञान होतं. कान्यकुब्जामध्ये त्याचा जन्म झाला होता. पिताचं नाव माधवराव होतं आणि या ब्राह्मणाचं नाव कल्याणजी असं होतं. निरंतर भगवंताची भक्ती करायचा. त्याला पूर्वजन्माच्या कोणत्या तरी अशा कर्मांनी कल्याणजीला पूर्वी भोगवलेले आणि भविष्यामध्ये होणारे दुःखांचं ज्ञान झालं.
काही काही विद्या नाश झाल्या त्या बऱ्याच झालं, नाहीतर आपल्याला आपलं भविष्य करून गेलं असतं तर त्यात पण दुःख आहे. म्हणून काही काही गोष्टी भविष्याला कोणी बदलू शकत नाही. एक खूप छान प्रसंग आहे की एक ब्राह्मण होता, ज्योतिष शास्त्रावरती त्याचा खूप चांगलं प्रभुत्व होतं. त्याला मुलगा झाला. मुलगा होता बरोबरच त्याने त्याचे जन्म नक्षत्र वेळ वगैरे नोंद घेतली आणि त्याने पाहिलं की याचं भविष्य, याचं आयुष्य किती असणार. तर त्याला तेव्हा कळालं की माझे म्हणजे पिताचे आणि पुत्राचे चौघे डोळे एकत्रच होतील म्हणजे याचा मृत्यू होऊन जाईल. त्याने विचार केला की माझ्या मुलाचा असं व्हायला नको. तुरंतच स्वतःच्या पत्नीला बाहेर बोलावून सांगितलं की या प्रकारचं गणित माझं ज्योतिष शास्त्र सांगत आहे, म्हणून मी आता संन्यासी होऊन जातो, तू याचं पालन पोषण कर. आणि तो जो ग्रहस्थ होता तो संन्यास घेण्यासाठी निघून गेला. संन्यास घेऊन गेला, एक मठामध्ये गुरुची सेवा केली आणि स्वतः मठाधीश झाले. काही वर्षानंतर तो बाळक मोठा झाला. आईंना विचारतो माझे पिता कुठे आहे. तर आईंनी सांगितलं की तुझे पिता अशा प्रकारे ह्या कारणाने निघून गेले होते. तो म्हणतो असं थोडी असतं, मी माझ्या पितांना घरी घेऊन येतो. आणि एक स्वतःच्या मित्राला, गावातल्या माणसाला घेऊन तो निघाला. कारण की त्याने जन्मता बरोबर पिताला पाहिलं नव्हतं, चेहरा कसा आहे, कोण आहे. म्हणून जो ओळखणारा व्यक्ती होता त्याला घेऊन निघाला. आता गावोगावी मठांमध्ये फिरत आहे, सर्वत्र भ्रमण करत आहे. आता झालं असं की काही खाण्यास पिण्यास असं आलं की याला वॉमिट होऊ लागली, मुलाला बिमार पडला. एक आश्रमामध्ये जाऊन थांबले. आश्रमामध्ये आता याचेच पिता तिथे राहत होते. आता वॉमिट होऊ लागले, शरीर बिघडलं. त्या संतांनी विचार केला की माझा आश्रम खराब होईल. त्यांना सांगितले की बाहेर झोपा, इथे नको, बाहेर झोपा. त्या दोघांना बाहेर काढले. रात्रीपर्यंत त्या मुलाला वॉमिट होत राहिली. सकाळी झाली, आश्रमचा दरवाजा उघडला तर तो मुलगा मरून गेला होता आणि त्याच्या सोबतीला जो आला होता तो रडत होता आणि म्हणत होता की आता मी काय उत्तर देणार. नाव घेऊ लागला त्याच्या आईचं. तर आता जे संत महात्मा होते त्यांचे डोळे उघडले, हात कदाच माझ्या बाईंचंच नाव घेत आहे. त्याला विचारलं भाऊ कोण, कोणत्या गावची. तेव्हा त्यांनी सांगितलं ह्या गावची. हा त्यांचा मुलगा होता, स्वतःच्या पिताला शोधायला आला होता आणि असा हा प्रसंग घडला. तेव्हा त्या संतांना कळालं की हा इथे आश्रमात आला आणि माझे आणि याचे चार डोळे एकत्रित झाले म्हणजे याचा मृत्यू झालं. म्हणजे होणाऱ्या गोष्टीला कोणीच थांबवू शकत नाही. ते गरुड पुराणाची गोष्ट आहे ना, ते एक वेळा यमराज होते, ते जंगलामध्ये फिरत फिरत निघाले. त्यांनी एक पोपटाक आणि पाहिला आणि हसून लागले. तर दुसरे कोणी हसले तर चालतात, पण यमराजा काळाचे देवता हसले म्हणजे पोपट घाबरू लागला की काहीतरी माझ्यासोबत आता होणार आहे. 2-4 दिवस झाले खाल्लं नाही, पिल्लं नाही. तेवढ्यात पोपटचा मित्र गरुडजी होते. गरुडजी तिथे आले. गरुडजी म्हणतात का दुःखी आहे. तर म्हणे काही नाही, 2-3 दिवसापूर्वी यमराजा इथून निघाले आणि माझ्याकडे पाहून हसत होते. कोणी साधारण माणूस असला, दुसरे देवी देवता असले तर चालतं, पण यमराजा स्वयं हसले म्हणजे काहीतरी माझ्यासोबत घडणार आहे. गरुडजी म्हणतात चिंता नको करू, मी शोध लावतो काय होणार आहे. तोपर्यंत तुझ्या सुरक्षतेकरिता चल माझ्या, तू खांद्यावरती बैस, मी तुला 7 समुद्र पार एक गुफामध्ये सोडून देतो. गरुडाला
त्या पोपटाला बसवलं, 7 समुद्र पार गुफामध्ये ठेवून आला गरुड, आणि तिथून डायरेक्ट यमलोकामध्ये जाऊन, आणि गरुडजी विचारतात की हे यमराजा, 3-4 दिवसापूर्वी तुम्ही वनामध्ये फिरायला निघाले होते. यमराजा म्हणतो, हो फिरायला निघालो होतो. म्हणे तिथे एक पोपटाकडे पाहून तुम्ही हसत होते. तर म्हणे हो हसलो तर होतो. म्हणे का हसले होते, तू केवढा घाबरला? तेव्हा यमराजा म्हणतात की मी यासाठी हसलो होतो की त्याच्याकडे पाहून त्याचं मृत्यू मला दिसलं, की हा 4 दिवसानंतर 7 समुद्र पार जाईल आणि तिथे एक मांजर याला खाऊन घेईल. मला हसू या गोष्टीचं येत होता, हा पोपट 7 समुद्र पार जाईल कसा? गरुडजी म्हणतात मीच ठेवून आलो आहे. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि पोपटाचा प्राण तिथे आला. यमराजा म्हणता बघा आला म्हणे हा. म्हणजे लिहिलेलं असतं त्याला कोणी टाळू शकत नाही. कित्येक वेळी निमित्त कोणी होऊन जात, पण जेवढं लिहिलं असतं त्याशिवाय कोणी जगू शकत नाही, किंवा जेवढं लिहिलं असतं त्याशिवाय कोणी मिळवू पण शकत नाही. कल्याणजी विप्र होते, त्यांना दुःख काय होतं, तर आईच्या गर्भामध्ये जे दुःख पडलं होतं ते दुःख त्यांना याद यायचं, ते दुःख त्यांना महसूस व्हायचं. किती दुःख सहन केलं होतं, नाही उजेड, नाही पंखा, रक्तामध्ये उलट लटकून 9 महिन्यापर्यंत बाळ, हे जे सर्व दुःख होतं हे कल्याणजीला आठवू लागलं. आणि भविष्यामध्ये यमपुरीमध्ये जाऊन केवढं दुःख सहन करावं लागेल ते पण डोळ्यांच्या समोर दिसू लागलं. ज्या कारणाने खायचं पण आवडत नव्हतं, झोप पण लागत नव्हती. म्हणजे आपल्याला स्मरण नाही आहे ती भगवंताची कृपा आहे. बाकी आपल्याला स्मरण कसं असतं, हा या कबूतर योनीमध्ये मी होता, मी पूर्वी बैल होता, हे जे काही जिथे पण आपण असो, मनुष्य योनीपेक्षा निम्न योनीमध्येच असू. कारण सर्वश्रेष्ठ योनी कोणती असली तर ते मनुष्य योनी आहे. बाकीचे पण जीव आहेच, पण नाही बोलू शकत, नाही खाऊ शकत, काम करावं लागतं, किती कष्ट सहन करावे लागतं आपण डोळ्याने पाहतो. म्हणून पूर्वच आपल्याला स्मरण नाही, भविष्य दिसत नाही, पण भगवंताची कृपा आहे. कल्याणजीला हे सर्व दिसायचं, आणि हे दुःख टाळण्यासाठी ते अनेक संत महात्म्यांकडे गेले. अनेक प्रकारचे त्यांनी यज्ञ यागाधिक दान दिले, तरी सुद्धा त्यांचं हे दुःख टळलं नाही. तीर्थयात्रा करू लागले, सर्व तीर्थांमध्ये भ्रमण केले, तरी सुद्धा त्यांचं हे दुःख टळलं नाही. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही पांचाळ देशामध्ये जा, तिथे भगवान स्वामीनारायण यांनी खूप सुंदर गोपीनाथजी महाराज यांचं मंदिर बांधलं आहे, आणि तिथे भगवान स्वामीनारायणचे अनेक संत राहतात, तिथे तुम्ही जा, तिथे तुमचं दुःख दूर होईल. आणि तो ब्राह्मण कल्याणजी तिथून फिरत फिरत पांचाळ देशामध्ये आला, आणि तिथे दादा ठाणे गडपूर गावाच्या बाहेर एका बरोबरच एक झाडाखालती थांबले, आणि थांबता बरोबरच कल्याणजीला शांतता झाली आणि खूप गाढ झोप लागून गेली. अनेक वर्षांपासून झोप झाली नव्हती, आणि ती झोप झाली. काही काही तासानंतर ते उठले, शरीर शांत झालं, जे भविष्य आणि भूतकाळ दिसत होता ते बंद झालं, शांती झाली. आणि तेव्हा त्यांना झालं की नक्की कोणीतरी संत पुरुष किंवा भगवान या गावामध्ये राहत असतील. आणि तुरंतच तिथे कोणीतरी नदीवरती आंघोळ करायला चालले होते, गेला नदीवरती, त्यांना विचारलं की कोणी संत इथे राहतात का, कोणी भगवान राहतात का? तेव्हा त्यांनी सांगितलं भगवान राहत होते पण आता नाही, गोपीनाथजी महाराज आहेत, आणि आजच ह्या गावामध्ये एक महान संत शतानंद स्वामी श्रीमद सत्संगी जीवनची कथा करत आहे, म्हणून हजारो संत या गावामध्ये आहेत.
आणि कल्याणजीला अतिशय आनंद झाला आणि कल्याणजी येऊन कथेमध्ये बसला. त्याला शांतता झाली. शतानंद स्वामी जशी जशी कथा करू लागले तसं तसं ज्ञान कल्याणजीला होत गेलं आणि कल्याणजीचे सर्व दुःख होते ते दूर झाले. अशा प्रकारे शतानंद स्वामींनी कल्याणजी विप्रांचं उदाहरण हे हेमंतसिंह राजांना श्रवण करवलं. शतानंद स्वामी म्हणतात की ह्या कथेने त्याचं सर्व दुःख दूर झालं आणि त्याला शांतीची अनुभूती होऊ लागली. म्हणून श्रद्धापूर्वक प्रीतीपूर्वक ह्या कथेचं जो श्रवण करतो त्याला कल्याणजी सारखं भगवंताचं डोळ्यांच्या समोर दर्शन होतं. म्हणून मोक्ष पर्यंत वारंवार आपला जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत वारंवार या ग्रंथाची कथा श्रवण करावी, या ग्रंथाचं वाचन करावं. हे महात्म्य ऐकून हेमंतसिंह राजांनी स्वतःच्या भवनामध्ये पुन्हा एक पवित्र ब्राह्मणाला बोलवलं आणि पुन्हा या श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाची कथा करवली आहे. मुक्तानंद स्वामी 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात की हे महात्म्य कथा जो कोणी श्रवण करतो त्याला संपूर्ण श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ श्रवण केल्याचं फळ प्राप्त होतो. म्हणून याचा अर्थ असा नाही की दरवेळेस महात्म्य कथा श्रवण करून ग्रंथ ऐकायचा नाही, पण हे यासाठी सांगितलं की ग्रंथ तर आपण ऐकतोच आहे पण हे पण प्रेमपूर्वक आपण कथा ऐकावी. कारण लोकव्यवहार असा आहे की अजून तर कथेचा पहिला दिवस आहे, अजून ग्रंथ सुरू झाला नाही, ग्रंथ उद्या सकाळपासून सुरू होईल म्हणून आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. पण कथा पूर्णतः महात्म्य सहित ऐकावी. तर अशा प्रकारे 9 अध्यायांमध्ये मुक्तानंद स्वामी यांनी श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाचे महात्म्य लिहिलेले आहे. आता महात्म्य कथाला पूर्ण करून आपण 5 प्रकरणांमध्ये भगवान स्वामीनारायण यांची कथा शतानंद स्वामींनी लिहिली आहे ती कथा आपण ऐकू. ही कथा शतानंद स्वामींनी ग्रंथ लिहिला. ही कथा शतानंद स्वामींनी गडपूर येथे हेमंतसिंह राजाला ऐकवली. त्याच प्रकारे सुरत मुनी होते, त्या सुरत मुनींनी ही कथा जगन्नाथपुर येथे इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी प्रतापसिंह राजाला ऐकवली. तर ती पण कथा पुढे श्रोता भक्त्याचे जेव्हा जीवन चरित्र येतील तेव्हा आपण ऐकू. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपती श्रीधरम सर्वदेव भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं काकुदं श्री स्वामिनारायण स्वामी महाराज की जय.